नमस्कार मित्रांनो, ऐतिहासिक निर्णय. महामार्गांवर 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास आता मोफत होणार आहे. म्हणजेच टोलमधून मुक्ती मिळणार आहे. GNSS ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम असणाऱ्या खाजगी वाहनांना ही सवलत मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच सगळे नॅशनल हायवे तसेच एक्सप्रेसवे वर्तमान, प्रस्तावित आणि चालू स्थितीतले जे आत्ता कार्यरत आहेत अशा सगळ्या एक्सप्रेसवेसाठी दररोज 20 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येईल. 20 किलोमीटरपर्यंत म्हणजे कसं की समजा जवळला इंटरचेंज आहे, सिरसावला इंटरचेंज आहे, आनाळ्याला इंटरचेंज आहे, बार्शीला इंटरचेंज आहे. तर सिरसाव आणि जवळवाल्यांना बार्शीला जायला कसलाही टोल लागणार नाही, कारण 20 किलोमीटरच्या आतला अंतर आहे. आनाळावाल्यांना जवळपर्यंत यायला कुठलंही टोल लागणार नाही. लक्षात आलं का? म्हणजे कसं की 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास तुम्ही राष्ट्रीय महामार्ग ज्याच्यावरती टोल वसूल केला जातो किंवा एक्सप्रेसवे असतील ज्याच्यावरती टोल लागू आहे, तर अशा एकंदरीतच टोल नाके जरी असले तरी 20 किलोमीटरचा प्रवास हा तुमचा मोफत होणार आहे. आणि तसं त्याच्यामध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम तुमच्या वाहनांमध्ये जर असेल तर त्यांच्यासाठी सदरील सवलत लागू होणार आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 2008 मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क दर निर्धारण आणि वसुली नियमात दुरुस्ती करून हा आदेश काढला आहे. सदरील राजपत्र समोर आत्ता दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती. दुरुस्ती करून दर निर्धारण आणि वसुली नियमात दुरुस्ती करून हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार GNSS ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम म्हणजे तुमच्या वाहनामध्ये एक असं डिव्हाइस असेल, जसं आपल्या मोबाईलमध्ये सिम असतं तसं गाडीमध्ये एक असं हे असेल की ते डायरेक्ट सॅटेलाइटला तुमची नेहमी कनेक्टेड असेल आणि सॅटेलाइटला कळेल की वाहन कुठं आहे. तर त्या प्रणालीच्या आधारे ही सुविधा मिळू शकणार आहे. 20 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या वाहनांकडून मात्र पूर्ण अंतरांचे शुल्क वसूल केले जाईल. आता आपल्या इथं जुगाडू लोक आहेत, कसं करायचं काय करायचं त्यांना माहिती. समजा आनाळ्यावरून जवळ्याला फ्री असेल तर परत सिरसावरून चढल्यानंतर देव जाणे आता काय असेल नाही असेल. जुगाडू कसेही त्याच्यात जुगाड काढू शकतील ज्यांना टोल चुकवायचा असेल अशी वाहनं. फास्टॅगच्या जोडीला निवडक राष्ट्रीय महामार्गावर उपग्रहावर आधारित टोल वसुली प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. परिवहन मंत्रालयानेच याबाबत जुलैमध्ये घोषणा केली होती. 3 ठिकाणी तर मला ह्याचा फायदा दिसतोय. सोहनाच्या तिथे एक जवळजवळ 700 मीटरवरती 2 इंटरचेंज आहेत. तर एका तुम्ही चौफुल्याला उतरून दुसऱ्या चौफुल्यातून चढले तर ते तिथल्या तिथं 20-20 किलोमीटरमधले लोकल जे आहेत थोडक्यात, तर 20+20 असं जवळजवळ 40चा देखील फायदा घेऊ शकतात. दुसरं आहे दोडका किंवा त्याच्या बाजूला 4-5 किलोमीटरवरती, तर कुठं वडोद्याच्या ईशान्येला नदीलगत दोडका आणि इकडं म्हणजे पश्चिमेला, तर तिथं देखील काहीतरी 4-5 किलोमीटरचं अंतर आहे. तर लोकलमधले जे आहेत तर त्यांना समजा नाही का ती कनेक्टिव्हिटी ते थोडं आणखीन. सर्व्हिस रोडला एक पर्याय सांगतोय तुम्हाला, हा तात्पुरता आहे. लक्षात आलं का? लोकलसाठी
कसा अर्थ काढायचा तुमचा तुम्ही विचार करू शकता. जवळजवळ ह्याच्यातून त्यांनी ते उद्दिष्ट साध्य केलेलं आहे. आता आपण पाहूयात आणखीन काय आहे पुढं. परिवहन मंत्रालयानेच याबाबत जुलैमध्ये घोषणा केली होती. कर्नाटकमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 275 अंतर्गत बंगळुरू मैसूर दरम्यान, तसेच हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग 709 अंतर्गत पानिपत हिसार दरम्यान याबाबत अभ्यास करण्यात आला होता, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. ही प्रणाली आता देशभरात लागू करण्यात येणार आहे. नॅशनल परमिट असलेली वाहने वगळता लोकलसाठी बरं काय, थोडक्यात लक्षात घ्या. नॅशनल परमिट NP म्हणतो आपण त्याला, त्यांच्यासाठी हा जी काही सवलत आहे ती लागू नसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर एका दिवसात 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करणाऱ्या वाहनांना कोणताही टोल भरावा लागणार नाही. आता आणखीन एक लक्षात येतं तुमच्या, सर्व्हिस रोडला पर्याय ठरू शकतो हा फक्त कुठल्या अवस्थेमध्ये, एक्सप्रेसवेच्या बाबतीत. आणि का तर तसं तुम्ही स्थानिक जे आहेत, जवळ तुमचे चौफुले असतील तर तुम्ही जवळजवळ 40 किलोमीटरपर्यंत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट एक्सप्रेसवेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 40 म्हणजे मधला जो सेतू आहे तुमचा, समजा जवळ्यामध्ये सिरसाव एक हवाई अंतर जर पकडलं तर 1-1.5 किलोमीटर आहे, बाय रोड समजा 2200 मीटर वगैरे, तर ते जर तुम्ही समजा नाही का सांगितलं इकडं, म्हणजे आनाळ्यापासूनचे लोक जवळ्यात उतरून परत सिरसावरून चढून बार्शी गाठू शकतात, किंवा बार्शीवरचे इकडं प्रवास करणारे शिरसावपर्यंत प्रवास करून खाली उतरून परत जवळा इंटरचेंजला पुढचा प्रवास गाठू शकतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी टळणार. या नव्या प्रणालीमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सुटणार असून प्रवाशांचा थोड्या अंतरासाठीचा अनावश्यक खर्च टळणार आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर 3 तर नव्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 2 टोलनाके आहेत. उर्से ते खालापूर टोलनाक्या दरम्यान सुमारे 51 किलोमीटर, तर खालापूर ते वाशी नवी मुंबई टोलनाक्या दरम्यान सुमारे 54 किलोमीटर अंतर आहे. 2 टोलनाक्यांमधलं अंतर 60 किलोमीटर असण्याबद्दलचं जो नियम आहे, तर काही ठिकाणी तो लागू करू शकलेले नाही आहेत, कारण का टोलनाक्यातलं अंतरच कमी आहे. चला, अपवादाने का होईना 20 किलोमीटरसाठी. आता तुम्ही म्हणताल की बाबा शिरसावला चौफुला आहे, तिथं टोलनाका असेल का, जवळच चौफुला आहे तिथं टोलनाका असेल का, आनाळा इथे चौफुला आहे तिथं टोलनाका असेल का, अलीपूरला चौफुला आहे तिथं टोलनाका असेल का, किंवा आणखीन काही भविष्यात क्वालिफाईंग आहेत, ठीक आहे. तर टोलनाके कुठं असतील नसतील, पण एकंदरीतच तुमचं वाहन एक्सप्रेसवेवरती आलं की तिथं तुमचं ते जे ॲप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ॲप नाही म्हणता येणार, ती जी सिस्टीम आहे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम GNSS, तर ते गाडी हायवेवरती चढलेलं सांगणार आहे. चला, एकंदरीतच स्थानिकांच्या हिशोबाने महामार्गावर 20 किलोमीटरचा मोफत प्रवास. सर्व्हिस रोडची मागणी टळू शकेल का, आता हेच येणाऱ्या काळात आपल्याला पाहायचं आहे. ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीमच्या आधारे महामार्गावर, नॅशनल हायवे असो अगर एक्सप्रेसवे असो,
20 किलोमीटरचा प्रवास मोफत मिळणार आहे. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय परमिट म्हणजे ज्यांचं जे हे आहेत NPचे वाहनं म्हणजे वाहतुकीच्या उद्दिष्टासाठी पासिंग असलेले.